निजामाच्या औलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हाणून पाडायचा बीडच्या भोगलेवाडीत नवनाथ वाघमार यांचं आग ओकणारं भाषण. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी दाखले देण्यासंदर्भातला शासन निर्णय काढला आहे. मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना पाहायला मिळतोय. दरम्यान काल बीडच्या भोगलवाडीमध्ये ओबीसींचा महाएल्गार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे आक्रमक भाषण पाहायला मिळालं. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता. मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम करतोय असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता. मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम करतोय असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी ठरवलं असतं तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके देखील पराभूत झाले असते. माजलगाव मतदारसंघामध्ये आपला आमदार पाहिजे, यासाठी आत्तापासून कामाला लागायचं असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. ओबीसी काय आहेत हे जरांगेंना सपोर्ट करणाऱ्या शरद पवारांनी दाखवून दिलेलं आहे. बच्चू कडूंना घरचा रस्ता देखील ओबीसीने दाखवला आहे. आमच्या पाठीमागून वार करू नका, लक्ष्मण पवार यांना परत पाठवले पण पापड्या आमदाराला निवडून दिले. हे गेवराईकरांची चूक होती असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे. जातीचे निर्माण करून माझ्या छोट्या छोट्या समाजाला वेठीस धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या माणसानं सुद्धा त्या बिंडोक आणि 5वी नापास जरांगेला सपोर्ट करण्याचं काम केलं. त्यांच्या आशीर्वादानं, जातीवादी लोकांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं. पण आपण कधी कुणाला विरोध केला नाही, कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. त्याला शैक्षणिक आरक्षण लागत होतं, आपण विरोध केला नाही. त्याला नोकरीमध्ये आरक्षण लागतं, आपण विरोध केला नाही. केंद्रानं त्याला ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये 10%, त्यामध्ये 8.5% सुद्धा ते आरक्षण घेत आहेत. राज्याने एससीबीसी सारखं आरक्षण दिलंय, त्यामध्ये सुद्धा 10% आरक्षण मिळत आहे. त्यांच्या शिक्षणाचं आणि नोकरीचं काम झालेलं असताना सुद्धा हा सरमाड्या नावाचा जरांग्या वारंवार ओबीसीच्या विरोधात गळा ओकण्याचं काम, ओबीसीचे दैवत, ओबीसीचे देशाचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरोधात गळा ओकण्याचं काम करतो. आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय ताईसाहेब पंकजाताई यांच्या विरोधात गळा ओकण्याचं काम करतो. आपले सर्वांचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या विरोधात भांड्या गळा ओकण्याचं काम करतो. काय म्हणतो, याला पाडीन, त्याला पाडीन, त्याला पाडीन. त्याने तरी भुजबळ साहेबांना येवल्या जाऊन पाडतो मला. भुजबळ साहेब त्याला पराभूत झाले नाही. धनंजय मुंडे साहेबांचा पराभव करतो मला. धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडवर निवडून आले. अशा अनेक नेत्यांना पराभूत करण्याची वल्गना केली, परंतु त्याला आम्हाला सांगायचंय ओबीसी काय आहे. ओबीसीने दाखवून दिले. त्या बिंडोक जरांगेला सपोर्ट करणाऱ्या एक शरद पवारांच्या जातीवादी आमदार राजेश टोपेचा पराभव घनसावंगीतून करण्याचं काम त्या ओबीसी बांधवांनी केलंय. त्या जरांगेच्या नादी लागलेला बच्चू कडू अचलपूरचा आमदार, त्याला घराचा रस्ता ओबीसी बांधवांनी दाखवलाय. आणि ओबीसीच्या विरोधात वल्गना करत असताना, याला हाणू त्याला हाणू म्हणत असताना आमच्या बळीराम तात्यांनी दाखवून दिलं वडी गोदरी त्याला काय कसं मारहाण करायची. तुम्ही आमच्या पाठीमागून वार करू नका. तुम्ही आमच्या लक्ष्मणरावाला गेवराईत झुंडीशाही निर्माण करून अडवण्याचं काम करता. तो पापड्या आमदार आज निवडून जरी आला असेल तर पुढच्या वेळी निवडून येऊन दाखव.
कारण तो गेवराईचा तत्कालीन आमदार त्यांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजीनामा दिला होता. त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम, त्या लक्ष्मण पवारांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर गेवराई तालुक्याच्या ओबीसी बांधवांनी. परंतु गेवराईच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली. लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापडे आमदार निवडून आला. परंतु त्याची ही शेवटची आमदारकी असेल. आणि या मेलेल्या लोकांना माझं दैवत मुंडे साहेबांनी वर आणलं. तुमचा माजलगावचा तो काय करतो, जरांगेला सपोर्ट करतो. अरे भामट्या, धनुभाऊनी आणि पंकजाताईने जर ठरवलं असतं तर तुझं डिपॉझिट जप्त झालं असतं. आणि तू आता अरे घरच्या पुतण्याचा तू झाला नाही त्या जयसिंहचा, तू काय ओबीसीचा होणार आहे. त्यामुळे त्या डांगराची शेवटची आमदारकी अशी लिहून त्यांनी ठेवावी. आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये, माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्या निर्मळांसारखा आमदार तिने घडला पाहिजे. आपला आमदार झाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी बीड.